वांद्र्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये खरं तर आजूबाजूच्या झोपडपट्टी भागातून मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग काम करत असतो। या झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात काही रोहिंग्या किंवा समाज कंटकही राहतात। काही मजूर हे थेट तर काही मजूर कंत्राटदारांच्या माध्यमातून या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये काम करतात। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला। उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली। बांद्रामध्ये खरं तर अशी सोसायटी आहे, उच्चभ्रू सोसायटी एकीकडे, दुसरीकडे स्लम सोसायटी आपण बघतोय। स्लममधूनच बांद्रातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये मजूर वर्ग हा मोठ्या प्रमाणात पुरवला जातो। मागे माझ्या बघितलं तर हा स्लम एरिया आहे जो बांद्रा वेस्टमधील आहे। एकूणच बांद्रा ईस्टमध्ये सुद्धा अशाच प्रकारे स्लम एरिया आहे आणि याच भागातून सर्वाधिक जो काही मजूर वर्ग आहे तो बांद्रातील जो वेस्ट उच्चभ्रू सोसायटीतील जो वर्ग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी मजूर आहेत ते जातात। कंत्राटदार ते त्यांना त्या ठिकाणी घेऊन सुद्धा जातात। मात्र या स्लम वर्गामध्ये आपण जर बघितलं तर बाहेरून येणारी लोकांची संख्या ही जास्त असते। रोहिंग्या असतील, अनेक बांगलादेशी सुद्धा असतील, हे येऊन राहतात। यांची कुठेही चौकशी होत नाही। स्लम एरियाचं जे नाव या ठिकाणी मलिन होत आहे, ज्या ठिकाणी जाऊन एक समाजकंटक राहतात आणि त्या एरियाचं नाव सुद्धा खराब होत आहे, हे होणार नाही। त्यामुळे अशाप्रमाणे जर उपाययोजना पोलिसांकडून झाल्या तर कुठेतरी घटना टाळण्यात येतील। मात्र या स्लम एरियामध्ये मग ते बांद्रा पूर्व पश्चिम असू नये की कुर्ला असेल, अनेक भागामध्ये मुंबईचे स्लम एरिया आहेत। या ठिकाणी मोहल्ला समिती म्हणजेच एखाद्या नगरामध्ये जाऊन त्या नगरातील लोकांशी संवाद साधण्याची एक कमिटी होती। यामध्ये पोलिसांना इन्व्हाइट केलं जायचं, मात्र अशा प्रकारचे आता काही होत नाही आहे। त्यामुळे पुन्हा अशा प्रकारच्या बैठका झाल्या, अशा प्रकारे संपर्क साधला गेला तर कुठेतरी या घटना कमी होतील असं एकंदरीत अनुमान लावण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन राजेश मनेरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।